अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर पूर्वी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरीचा सपाटाच लावला होता। विशेष म्हणजे यात महिला चोरांचं प्रमाण अधिक होतं। मागील वर्षी 40 ते 45 चोरीच्या घटना घडल्या होत्या। यावर्षी राज्य परिवहन महामंडळ आणि पोलिसांच्या संयुक्त उपाययोजनांमुळे चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे। यावर्षी केवळ चोरीच्या 11 घटनांची नोंद झाली आहे। बसस्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळानं एकूण 10 सीसीटीव्ही कॅमेरे तर पोलिसांनी 4 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे। यासोबतच पोलीस चौकीत 3 कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत तैनात असतात। बारीक नजर, वारंवार पेट्रोलिंग आणि प्रतिबंधित कारवाईंमुळे चोरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील महिला चोरांची टोळी अमरावतीमध्ये रिक्षा प्रवासी आणि मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करत होती। अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत एकूण 11 महिला चोरांवर कारवाई केली आहे। या कारवाईमुळे संघटित चोरीच्या प्रकाराला आळा बसला। विशेष म्हणजे या कारवाईचा धसका घेऊन इतर लहान मोठे चोर चोरी करताना विचार करतात, असं पोलीस कर्मचारी सुनील हुलगुंडे यांनी सांगितलं। मध्यवर्ती बस स्थानकावर कारवाई दरम्यान पकडलेल्या चोरांकडून मिळालेले दागिने, रोख रक्कम आणि बाकी वस्तू प्रवाशांना परत केले आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यावरून आलेल्या एका दाम्पत्याचे 4 लाख रुपये किमतीचे दागिने मध्यवर्ती बस स्थानकात चोरी झाले होते। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बस स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर केला। तसंच तपासाचं चक्र फिरवत पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली। चोरांची चौकशी करून दागिने दाम्पत्याला परत केले। विशेष म्हणजे या कामाचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केलं।